Okay, let's start. ऑलराईट. सगळ्यांना माझा नमस्कार. मी प्रीती पाटील आहे आणि आपला आजचा सेशन आहे साऊंड हिलिंग विषयी. तर साऊंड हिलिंग काय आहे, कसं आहे, त्याच्यामध्ये काय रिसर्च झाला आहे, त्याचे काय ॲप्लिकेशन्स आहेत आणि काही केस स्टडीज असं आपण घेऊया आज. आणि मी रिप्रेझेंट करते त्रिपुरा लर्निंग सेंटरला. सो मी त्याची फाउंडर आहे. And we conduct all sorts of trainings for health, wealth and prosperity, happiness basically. आणि त्याच्यामध्ये साऊंड हिलिंग हा एक मोठा भाग आहे. कॉर्पोरेट्समध्ये पण मी ट्रेनिंग घेते आणि साऊंड विषयी आपण हे मेजरली आज सेशन करणार आहे. तर माझं एक इंट्रोडक्शन म्हणजे मी माझं नाव प्रीती पाटील आहे आणि मी लाफ्टर योगा टीचर आहे. मी साऊंड थेरपिस्ट आहे आणि ऑफिशियल असोसिएटेड विथ ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे फॉर साऊंड थेरपीज. बेसिकली मेजरली तिथे आम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट आणि पेन मॅनेजमेंट करतो. पण एरवी साऊंडचं भरपूर अजून खूप सारे फायदे आहेत जे आपण बघूया. मी पर्सनल काउन्सिलर आहे आणि ॲज अ पर्सनल काउन्सिलर पण मी ज्युपिटरमध्ये काम करते. कॉर्पोरेट ट्रेनिंग्स घेते आणि आय स्पेशली वर्क टुवर्ड्स वुमेन एम्पॉवरमेंट. याच्या आधी मी 15 वर्ष IT मध्ये जॉब केला आहे आणि मी 8 वर्ष बँगलोरमध्ये होती. रिसेंटली आता परत मुंबईमध्ये आली आहे. IT मध्ये बिझनेस अनालिस्ट होती आणि MG रोडलाच होतं माझं ऑफिस. पण एक शिफ्ट झाला अँड आय हॅव नाव फुल टाइम कमिंग टू ट्रेनिंग्स. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट हे माझे मेंटर्स आहेत, डॉक्टर प्रेमजी निर्मल आणि गुरुमा भारती निर्मल. सर हे जे सगळं साऊंड विषयी जे काय आहे ते मी ह्यांच्याकडूनच शिकली आहे. सो वी स्टार्टेड परत 15-20 वर्षापूर्वी वी स्टार्टेड विथ क्रिया योगा मेडिटेशन आणि आम्ही असं स्क्रिप्चर्स उपनिषद आणि असं सगळं करायचो. पण समवेअर डाऊन द लाईन 5-7 वर्षापूर्वी माझ्या मेंटरनी ह्याच्यामध्ये साऊंडमध्ये खूप रिसर्च केला, खूप त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि ही फाउंड आउट अ लॉट ऑफ थिंग्स. ही गॉट अ PhD इन दॅट. ही वर्कड ऑन लॉट ऑफ फ्रिक्वेन्सीज आणि ते सगळं त्यांच्याकडून आम्ही शिकलो. तर आम्ही पण डायरेक्ट इन्व्हेंटरकडूनच शिकलो आहे. तर आमचे सर्टिफिकेशन्स इंटरनॅशनली व्हॅलिड आहे कारण ते इन्व्हेंटर सर्टिफिकेट आहे. आता आपण बघूया साऊंड हिलिंग म्हणजे काय. तर साऊंड हिलिंग विकिपीडिया प्रमाणे साऊंड हिलिंग इज द प्रोसेस बाय विच पार्टिसिपंट्स प्ले और लिसन टू लाईव्ह और रेकॉर्डेड साऊंड्स. तर आमचा इथे भर असतो की आम्ही लाईव्ह साऊंडला जास्ती महत्त्व देतो रेकॉर्डेड साऊंडपेक्षा. एक डिफरन्स आहे माहिती आहे, आपला कितीही छान म्युझिक सिस्टम असो त्याच्यातून गाणी ऐकणं वेगळं आणि एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणी ऐकणं अतिशय वेगळा अनुभव असतो. कारण त्या माणसाची एनर्जी, तिथलं वातावरण आणि ते व्हायब्रेशन्स काम करतात. तर रेकॉर्डेडपेक्षा कितीतरी जास्त पटीने लाईव्ह साऊंड आणि लाईव्ह व्हायब्रेशन्स आर इफेक्टिव्ह. त्याच्यामुळे होतं काय, इन ऑर्डर टू हॅव अ पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स विच दे मे सब्जेक्टिव्हली रिपोर्ट ॲज फिजिकल, इमोशनल, एनर्जेटिक, स्पिरिच्युअल ऑर अ कॉम्बिनेशन देअर ऑफ. हे साऊंड हिलिंग घेतल्यानंतर ज्याला त्याला ज्या त्याच्या वृत्तीप्रमाणे वेगळे वेगळे अनुभव येतात, वेगळं वेगळं वाटतं. कोणाला फिजिकल पेन जातो, कोणाला इमोशनली शांत वाटतं, कोणाला एका वेगळ्याच पातळीवर वेगळीच एनर्जी आली अशी वाटते आणि काहींना सगळ्यांचं हे कॉम्बिनेशन होतं. तर हे साऊंड हिलिंग विकिपीडियानी ह्याचा हे एक डेफिनेशन दिलेलं आहे. तर निकोला टेस्ला आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतील, त्यांनी केवढं संशोधन केलं आहे ना. ही सेज की इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. दॅट इज ऑल देअर इज इन द युनिवर्स. तर प्रत्येक जण एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असतो. आपल्या एव्हरी थॉट, आपल्या एव्हरी इमोशन, आपले एव्हरी बॉडी पार्ट्स, एव्हरीथिंग इज व्हायब्रेटिंग ॲट अ सर्टन फ्रिक्वेन्सी. आणि आता त्याच्यावर एवढं संशोधन झालंय की वी नो व्हॉट दोज फ्रिक्वेन्सीज आर. फॉर एक्झाम्पल, हेल्दी फ्रिक्वेन्सी ऑफ पॅनक्रियाज इज 117.3.
Now, if we get 117.3 via an instrument, and if we take that frequency, आपले pancreas will start vibrating at their healthy frequency. Obviously, diabetes जाणार. असंच हे सायन्स भरपूर डिफरंट फ्रिक्वेन्सीजवर काम करतं. मे बी पुढे आपण प्रॉब्ली हे पण मेजर करू शकू की पर्टिक्युलर पर्सन कोणत्या व्हायब्रेशन्स कोणत्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत आहे. आपल्याला असंही समजतं की एखाद्या ज्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे, ज्याची व्हायब्रेशन्स कमी आहे, त्याचं लाईफ कमी इफेक्टिव्ह असतं. पण ज्याच्याकडे एनर्जी हाय, व्हायब्रेशन्स हाय, त्याची लाईफ जास्त इफेक्टिव्ह असतं. हे तर आपल्याला आपल्या डोळ्यांनीही दिसतं. आता द अर्थची फ्रिक्वेन्सी पण ते मेजर करताय. आय गेस 1950s पासून अर्थची फ्रिक्वेन्सी मेजर केली जाते. दॅट इज द शुमॅन फ्रिक्वेन्सी. तर बरेच एक 300 वर्षापर्यंत आपली अर्थची फ्रिक्वेन्सी 7 हर्ट्ज 8 हर्ट्ज अशी होती, शुमॅन फ्रिक्वेन्सी. आणि आता असं झालं आहे की गेल्या जस्ट 2-4 वर्षातच ॲज मच ॲज 36 हर्ट्ज एवढ्या हाय आपली अर्थची फ्रिक्वेन्सी झाली आहे. त्याच्यामुळे आपल्या पूर्वीपार आपण जे काय करत आलो होतो त्याच्यापेक्षा आपल्याला आता दुसरं काहीतरी करायला लागतं, कारण अर्थची व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी खूप हाय झाली आहे. तर प्रॉबेबली आवर लिटल एफर्ट विल प्रॉबेबली गिव्ह अस लॉट ऑफ रिझल्ट्स. त्याच्यामुळे आपण बघणार की जगामध्ये खूप सारे बदल किती फास्ट होतात आणि किती अडॅप्टेबिलिटी पण खूपच फास्ट झाली आहे. म्हणजे मोबाईल आलं आणि पसरलं, फेसबुक आलं आणि पसरलं. पहिले असं नव्हतं. इवन जे लोक साधना करतात, व्हॉट एव्हर इज युअर वे ऑफ साधना, त्यांना पण दिसेल की पहिले समजा खूप काळ काय काय केलं, समजा जप तप केले किंवा उपासना केली तर आपल्याला थोडासा फरक दिसायचा. पण आता तसं नाही. आता अर्थची फ्रिक्वेन्सी एवढी हाय आहे की तुमचा लिटल एफर्ट तुम्हाला भरपूर रिझल्ट्स देईल. ॲज मच ॲज हर्ट्स आपल्या अर्थची फ्रिक्वेन्सी जाते. आणि हे काही 2-4 वर्षातच झालं आहे. पहिले बरेच वर्ष नाही तर 7 आणि 8 हर्ट्ज असंच होतं. तर हे सगळं रेकॉर्डिंग तर तुम्ही गुगलवर पण चेक करू शकता की अर्थची फ्रिक्वेन्सी कशी मेजर करतात, कधी कोणती होती. एव्हरीथिंग इज अवेलेबल इन गुगल. आता हे पण आपण जे सगळं डिस्कस करणार आहे त्यातलं बरंचसं तर गुगलवर ऑलरेडी आहे. पण ते कसं आहे ना, इन्फॉर्मेशनमुळे ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. खूप सारी जस्ट माहिती मिळवली त्याच्यानी बदल होतो असं नाही. आपण आता स्ट्रेस विषयी खूप सारी माहिती काढली, याचा अर्थ असा नाही की आपला स्ट्रेस गेला. ते घालवण्यासाठी आपल्याला काय एव्हरीवेअर इन्फॉर्मेशन अबंडंटली अवेलेबल आहे गुगलवरती किंवा बाकी कोणत्याही वेबसाईटवरती. सो वी कम बॅक to that ki everything in this universe is in terms of energy, frequency and vibrations. आपण आता बघूया की साऊंड हिलिंग का. तसे त्या हिलिंगचे बरेच पद्धती आहेत आणि ह्याच्यामध्ये पण कसं आहे ना, हिलिंग वर्डला थोडंसं कधी कधी ना नेगेटिव्ह कॉनोटेशन येतं, कारण लॉट ऑफ मम्बो जम्बो होतं हिलिंगच्या नावाखाली. तर कॉर्पोरेट्समध्ये आम्ही शक्यतो हिलिंग हा शब्द वापरत नाही. आम्ही कॉर्पोरेट्समध्ये साऊंड व्हायब्रेशन्स हा शब्द वापरतो, कारण मी हॉस्पिटलशी निगडीत आहे, त्याच्यामुळे हिलिंग वर्ड गोज वेल ओव्हर देअर. पण कॉर्पोरेट्समध्ये वी यूज द वर्ड ॲज साऊंड व्हायब्रेशन्स. दॅट साऊंड्स ऑल्सो मोर सायंटिफिक आणि कॉर्पोरेट वर्ल्ड लिटल बिकम्स मोर ॲक्सेप्टिंग ह्या वर्ड्सला रादर दॅन द साऊंड हिलिंग पार्ट. पण इथे आपण साऊंड हिलिंग विषयीच बोलूया. तेव्हा साऊंड हिलिंग का, तर एक तर सायंटिफिक आहे. सो एव्हरीथिंग इज मेजरेबल. सो पाश्चात्य देशांची आपल्याला ही देण आहे की एनिथिंग अँड एव्हरीथिंग वी स्टार्ट मेजरिंग. दे स्टार्ट मेजरिंग अँड देन वी ऑल्सो मेजर अँड वी स्टार्ट बिलिव्हिंग दॅट इट वर्क्स. नेव्हरदलेस पाहिजे, कारण माइंडला शांत करण्यासाठी वी शुड बी एबल टू मेजर. कारण माइंडला मेजरमेंट नसले तर एकदम सब्जेक्टिव्ह होऊन जातं, आणि मेजरमेंट असले तर वी आर शुअर की बाबा ओके हे 117.3 हर्ट्ज येतात तेवढंच आहे. सो साऊंड हिलिंग इज टोटली सायंटिफिक. पहिले ठीक आहे, पहिले असे सगळे मेजरमेंट करायचे आपल्याकडे ऑप्शन्स नव्हते, पण आता एव्हरीथिंग इज अवेलेबल. सो इट इज टोटली सायंटिफिक.
सायंटिफिक असल्यामुळेच मेनस्ट्रीम मेडिकलमध्ये पण ऍक्सेप्ट झाला आहे. दॅट्स वाय ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल कंडिशन्समध्ये आम्ही हे ट्राय केलंय, टेस्ट केलंय आणि ह्याच्यावरती काम चालूच आहे. ऑफकोर्स द वर्क इज व्हेरी वास्ट, पण बरंचसं काम ऑलरेडी झालं आहे आणि भरपूर व्हायचं बाकी पण आहे. सो वाय साऊंड हिलिंग? तर इट इज सायंटिफिक, इट इज लाईव्ह. म्हणजे तुम्ही आता व्हायब्रेशन्स घेतले, आता तुम्हाला फरक पडेल आणि तुम्ही लाईव्ह ऐकणार. 5-10% फरक पडतो, लाईव्ह मीन्स मेजर फरक पडतो. म्हणजे आता तुम्ही कधीही साऊंड घेणार ना, तर एक असतं साऊंड आणि त्याच्यानंतरचे व्हायब्रेशन्स. तर साऊंडचा इफेक्ट इज 20% आणि त्याच्यानंतरचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्याचा इफेक्ट इज 80%. सो आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. इथे माझ्या मागे बरेच फ्रिक्वेन्सी पाईप्स आहेत. जसं मी आता 432 हे असं बराच वेळ चालू राहतं. तर वाजवल्यानंतर जो आवाज आला त्याचं महत्व 20%च आहे, पण त्याच्यानंतर हे जे व्हायब्रेशन्स चालू राहतात याच्याने 80% ऑफ द हिलिंग, 80% ऑफ द काम होतं. सो द मोर लाईव्ह इट इज, द मोर इट मॅटर्स, द मोर इफेक्टिव्ह इट इज. नॉन इन्व्हेसिव्ह आहे, सो तुम्हाला फक्त ऐकायचं आहे. आता हॉस्पिटलमध्ये आम्ही जातो तर आम्हाला इतकं माहीत आहे की लोक किती वर्ष गोळ्या घेतात, काय घेतात आणि भरपूर वैतागलेले असतात. आणि अक्षरशः आमच्याकडे काही लोक असे येतात की तुम्ही गोळ्या सोडून काहीही करायला सांगा, आम्ही रेडी आहे. त्याच्यामुळे अशा वेळेला दिस रिअली वर्क्स. अनफॉर्च्युनेटली जरा क्रॉनिक केसेसच येतात, सगळीकडून जरा लोक कंटाळली कीच येतात, बट नेव्हर दिलेस नॉन इन्व्हेसिव्ह आहे, त्याच्यामुळे लोक आर व्हेरी हॅपी. ऑल दे हॅव टू डू इज दे हॅव टू लिसन टू द vibrations. So it is non-invasive, convenient आहे. So any household, anybody can have आपापल्या इश्यू प्रमाणे ते फ्रिक्वेन्सीज वाजवायचे and you come out of that issue. DNA लेवल पर्यंत चेंजेस येतात. सो सायंटिस्टनी जवळजवळ 100 वर्षाहून जास्ती ह्याच्यावरती प्रयोग केले आणि बरेच सायंटिस्टनी मिळून ह्याच्यावर प्रयोग केले आणि आता आपल्याकडे DNA लेवल चेंजेस आणण्यासाठी पण फ्रिक्वेन्सीज आहेत. म्हणजे प्रॉबेबली अजून काही वर्षानंतर जस्ट बिकॉज मला हा पर्टिक्युलर रोग आहे, वी नीड नॉट पास इट ऑन टू आवर ऑफस्प्रिंग. म्हणजे हेरिडिटरी डिझीजेस पुढे जाता आहे, मे बी हा कन्सेप्ट पण गायब होऊन जाईल, कारण DNA लेवलवरती आपण चेंजेस आणू शकतो. त्याचे पण फ्रिक्वेन्सीज आहेत, त्याची पण संशोधन झालं आहे. कोणते फ्रिक्वेन्सीज आहेत? लिटरली आपल्या DNA मध्ये जे सायटोसाईन, थायमाइन, ते जे सगळे आहेत त्या सगळ्यांचे पण फ्रिक्वेन्सीज अवेलेबल आहेत. सो DNA लेवलवरती पण आपण चेंजेस आणू शकतो. म्हणजेच आपल्या मुलांना ते रोग झाले पाहिजे असं नियम नाहीये. वर्क्स ऑन फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल अँड कार्मिक लेवल 2. म्हणजे फिजिकल मेंटलवर तर समजतं. फिजिकल तर एकदम ग्रॉस आहे, म्हणजे माझा पाय दुखतो आहे तर दुखतो आहे, ते तर एकदम ग्रॉस आहे. आणि नाही दुखत आहे तर वी अंडरस्टँड, कारण ते लिटरली डोळ्याला दिसतं आणि म्हणजे नजरेत येतं. समजा पाय सुजला किंवा काही तर ते दिसून पण येतं आणि यू डायरेक्टली फील. मेंटल थोडंसं सटल लेवलवर येतं, ते असं एकदम दिसत नाही. म्हणजे मी जर कोणाला सांगितलं नाही तर प्रॉबेबली कोणाला समजणारच नाही की मला मेंटल इश्यूज आहेत. सायकोलॉजिकलचं पण तेच. कार्मिक तर इवन हायर लेवलवरती, ते कार्मिक लेवलच्या प्रमाणे जर काही इश्यूज आले असते, इवन आर कर्मास फॉर दॅट मॅटर आर व्हायब्रेटिंग ॲट अ सर्टन फ्रिक्वेन्सी. ए कर्मा केलाय का, बी कर्मा केलाय का, सी कर्मा केलाय, त्याच्याप्रमाणे वी गेट रिझल्ट, ते तर बऱ्यापैकी आपल्याला माहित आहे. बट इवन दोज कर्मास आर व्हायब्रेटिंग ॲट अ सर्टन लेवल. द हायर लेवल ऑफ कर्मा यू डू, ऑब्वियसली त्याचे हायर रिझल्ट आपल्याला मिळतात. हायर रिझल्ट इन द वे वी सी द मटेरियल वर्ल्ड. इफेक्टिव्ह आहे, म्हणजे असं नाही की वर्षानुवर्ष घेतच बसा. लिटरली आम्ही तर पाहिलंय लहान मुलांना ना 2-2, 4-4 सेशन मध्ये फरक पडतो.
इट इज नॉट लाईक की एकदाच सुरू केलं की तुम्ही घेतच बसा. काम झालं, यू मूव्ह ऑन. त्या मानाने भरपूर क्विक रिझल्ट. फॉर एक्झाम्पल डायबिटीज सारखी गोष्ट आहे, वर्षानुवर्ष प्रॉब्लेबली ते होणार नाही, पण ह्याच्याने भरपूर फास्ट होतं. असं नाही म्हणत मी की जादू होते, पण भरपूर फास्ट होतं. इवन क्रॉनिक केसेसमध्ये आम्ही रिझल्ट पाहिले. इवन इन्सुलिनवरून टॅबलेट्सवर जाणं, इतक्या टॅबलेट्सवरून कमी टॅबलेट्सवर येणं, टॅबलेट ॲक्च्युली गायब होणं, हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. सो साऊंड हिलिंगनी हे सगळं होऊ शकतं. मग बेनिफिट्स विल क्विकली गो थ्रू. सो रिड्यूसेस स्ट्रेस. सर्वात मेन आम्ही जे करतो ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये, ते तर सर्वात मेन आहे की स्ट्रेस लेवल सगळ्यांचे कमी करतो. कारण व्हॉट एव्हर इज द केस, मोस्टली सगळे सायकोसोमॅटिक इश्यूज असतात. मी चेस्ट डिपार्टमेंटमध्ये मेजरली आहे, तर टेन्शन, एन्झायटी हे तर एकदम कॉमन आहे. आणि ह्याच्यामुळेच बाकीचे काय काय लंगचे इश्यूज सुरू होऊन जातात. कोणाला चेस्ट, कोणाला हार्टचा प्रॉब्लेम येतो, कोणाला लंगचा प्रॉब्लेम येतो. जशी ज्याची प्रकृती तसं त्यांना वेगळं वेगळं दिसतं, पण मोरॉरलेस सुरू सगळं स्ट्रेस पासून होतं. बरं, स्ट्रेसला काही हात नाही पाय नाही, कोणालाही स्ट्रेस असू शकतो. लहान मुलापासून एजेड लोकांपर्यंत, मॅरिड, अनमॅरिड, फॅमिली, नो फॅमिली, त्याला काहीही तसा नियम नाहीये. आणि माझ्या स्ट्रेस लेवल आणि तुमच्या स्ट्रेस लेवलमध्ये फरक असू शकतो. मला एखादं काम स्ट्रेसफुल वाटत नाही, पण मे बी दुसऱ्याला ते स्ट्रेसफुल वाटत असेल. त्याच्यामुळे इट इज टोटली युनिक फॉर एव्हरी पर्सन. बट stress levels is the first thing we reduce when the patient comes to us. Makes one energetic, confidence, clarity. Confidence वाढवण्याचे फ्रिक्वेन्सीज आहे. आणि ऑब्विसली स्ट्रेस लेवल कमी झाला तर एनर्जेटिक तर वाटतंच, कारण स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंग इज आपली खूप सारी एनर्जी घेऊन जातं. मग रिमूव्स नेगेटिव्ह इमोशन्स. Helps in psychosomatic issues like insomnia, emotional issues, hormonal balance, depression. Basically, these are lifestyle issues. It is not like की तुम्हाला कोणत्या व्हायरसनी किंवा बॅक्टेरियानी किंवा इन्फेक्शननी अटॅक केलंय. हे तुमचं आतलंच काहीतरी बिघाड झालेला आहे, बाहेरून काहीही झालेलं नाही. तर या सायकोसोमॅटिक मोर लाईक द लाईफस्टाईल इश्यूजमध्ये तर डेफिनेटली साऊंड हिलिंग खूप फास्ट काम करतात. इनफॅक्ट इवन रेझिस्टंट काउन्सिलिंगवरती पण काम करतात. म्हणजे मला समजतं आहे की माझी ही पर्टिक्युलर सवय चांगली नाही आहे, पण माझ्यानी काही होतच नाही, अशा गोष्टींवर पण डेफिनेटली काम करतात. लाईफस्टाईल इश्यूज लाईक डायबिटीज, बीपी, बॅक पेन, मायग्रेन, नी रिप्लेसमेंट्स तर आम्ही डेफिनेटली सॉल्व्ह करतो. नी रिप्लेसमेंटसाठी तर आम्ही सांगतो की काही गरजच नाही आहे, कारण असंही फार रिप्लेसमेंट नंतर. आणि नी रिप्लेसमेंट अवॉइड करणं इज व्हेरी इझी. 10-12 लाख टाकून सुद्धा पीपल आर नॉट रिलीव्ड ऑफ द पेन अँड द इश्यूज. तर नी रिप्लेसमेंट्स तर आम्ही इझिली सॉल्व्ह करतो. Relationship issues, so you will not believe, even relationship issues are vibrating at a certain frequency. So if you take say 639 hertz आहे जे रिलेशनशिप इश्यूज सॉल्व्ह करतात, तर त्या फ्रिक्वेन्सीने रिलेशनशिप इश्यूज सॉल्व्ह होतात. ना रिलेशनशिप इश्यूज नॉट नेसेसरी हजबंड वाईफ, इट कुड बी मदर डॉटर, मदर सन, किंवा सासूबाई आणि सून. सो एनी काइंड ऑफ रिलेशनशिप इश्यूज. Wealth enhancements. So there are frequencies which can actually help you earn more and more money. Recovery सुद्धा आम्ही पाहिलेला आहे with that particular frequency. आणि one can make a career also in this. So sound properly शिकलो तर आत्ताशीच आपल्याकडे जवळजवळ 5 ते 7 डिफरंट कंट्रीजमध्ये साऊंड सेंटर्स आहेत, साऊंड व्हायब्रेशन सेंटर्स आहेत. आणि मुंबईमध्येच एक 10-11 तरी सेंटर आहे. तर असं हे हळूहळू पसरत चाललं आहे. आणि करिअर पण बनू शकतो. जसं मी हॉस्पिटलमध्ये जॉईन केलं, तर पुढे तसं तसं बरीच लोक असं बघायला लागतील. तर हे आहे काही साऊंड इन्स्ट्रुमेंट्स. ओके,
ओके, आय थिंक आपण क्वेश्चन्स एंड मध्येच घेऊया. राईट. ओके, तर हे आहेत काही साऊंड इन्स्ट्रुमेंट्स. आता हे जे आहे, हे पहिलं जे आहे त्याला रिमिंग बाउल, आणि हे बेल्स आहेत. हे जे कोपऱ्यातलं आहे लेफ्ट कोपऱ्यामध्ये त्याला गॉंग म्हणतात, जे आपण मोनास्ट्रीज मध्ये बघतो. असे हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आपल्या मंदिरामध्ये पण घंटा जी लावतात आणि जी वाजवतात त्याचं पण सायन्स तेच आहे. ऍक्च्युली त्याचं कसं आहे की साऊंड वाजवल्यानंतर जी सायलेन्स असतं त्याच्यामुळे हिलिंग होतं. अँड द क्वालिटी ऑफ द सायलेन्स विल डिपेंड ऑन द क्वालिटी ऑफ द साऊंड. जसं साऊंड एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचं आहे, त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीच्या क्वालिटीप्रमाणे त्याच्या नंतरचं जे सायलेन्स आहे दॅट सायलेन्स विल बी एक्सपिरियन्स्ड अकॉर्डिंग टू द फ्रिक्वेन्सी प्लेड, आणि दॅट सायलेन्स ब्रिंग्स अबाउट द हिलिंग. त्याच्यामुळे घंटा आपल्याकडे मंदिरात जाण्याच्या आधी असते, सो दॅट आपलं माइंड जे खूप विचार करत असतं ते घंटा वाजवल्या की एका प्रेझेंट मोमेंट मध्ये येतं, माइंड शांत होतं, अँड विथ दॅट शांत माइंड यू एंटर द मंदिर. तर त्यांना ज्यांना हे सायन्स माहीत होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी ते बेल्स बनवलेले होते. आता even in our everyday lives we are aware of the sound effect sound has on us. So mother's lullaby soothes a baby. Rhythmic music ऐकलं की आपल्याला डान्स करावं असं वाटतं, आणि असं प्लेट वरती स्पून वाजवला की प्रत्येकालाच इरिटेटिंग वाटतं. असं नाही की मला किंवा तुम्हाला, सगळ्यांनाच ते इरिटेटिंग वाटतं. आणि भजन ऐकले, 4 लोक भजन म्हणत असले तर 5व्याला पण वाटतं की अरे मी पण भजन म्हणतो. साऊंड आणि डेलिबरेटली खूप साऱ्या डिझाईन्स मध्ये टाकलेला आहे. साऊंड इज अ वे ऑफ कम्युनिकेशन. जसं मी आता दरवाजा जोरात आपटला तर इट इज लाईक आय एम कम्युनिकेटिंग की मला राग आला आहे. तर साऊंड वी डेफिनेटली यूज. इवन मी जे बोलते आहे आणि ते जे तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे दॅट इज ऑल साऊंड ओनली. आणि माझं हे फेवरेट एक्झाम्पल आहे एटीएम मशीनचं. तर एटीएम मशीन मध्ये आपण पेन टाकला आणि मग एटीएम मशीन आपले पैसे काउंट करतं आणि आवाज करताय ना, टर असा आवाज करतं की ऍज इफ मी पैसे काउंट करतोय, मी आता तुम्हाला पैसे देणार. पण इमॅजिन समजा त्यांनी आवाज नाही केला तर आपल्याला केवढं टेन्शन येईल की ते बाबा करते की नाही काम. तर आवाज हा डेलिबरेटली पण डिझायनिंग मध्ये टाकला गेलेला आहे. नाही तर इमॅजिन आवाज नाही आला तर आपल्याला टेन्शनच येईल की पैसे माझे येत आहे की नाही. तर असं साऊंडचं अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या लाईफमध्ये. आता हे क्विकली आपण पाहूया की साऊंड वेव्स कसे ट्रॅव्हल करतात. तर सॉलिड मधून, लिक्विड मधून आणि गॅस मधून. तर आता एअर मॉलिक्युल्स इज द वन विच टेक्स द व्हायब्रेशन्स फ्रॉम वन स्पीकर टू अ पर्टिक्युलर इयर, आणि साऊंड ट्रॅव्हल्स 4 टाइम्स फास्टर इन एल्स जे आहेत, देव मासा, ओव्हर लॉंग डिस्टन्स ते लोक कम्युनिकेट करू शकतात, कारण पाण्यामध्ये आवाज हा जास्ती फास्ट ट्रॅव्हल करतो. आणि साऊंड ट्रॅव्हल्स अबाउट 13 टाइम्स फास्टर इन वूड दॅन इन एअर. त्याच्यामुळे आम्ही पण जेव्हा साऊंड व्हायब्रेशन देतो तेव्हा आम्ही सांगतो की जास्तीत जास्त तुम्ही एवढे साऊंड इन्स्ट्रुमेंट्सच्या जवळ बसणार तेवढं तुम्हाला व्हायब्रेशन्स जास्ती व्यवस्थित मिळणार. So a Nad yogi is a one who is one with all the sounds in the nature. तर पंडित जसराजजींना एकदा विचारलं होतं की तुम्हाला कसं समजतं की सकाळ झालीये तर मी हा राग म्हणू, संध्याकाळ हा राग म्हणू. तर ते बोलतात की मला आपोआपच नेचर कडून समजतं की आता ह्या पर्टिक्युलर ह्याचा टाइम झालेला आहे. म्हणजे इतके ते एकरूप वातावरणाशी that they almost become like a नाद योगी. They resonate totally with the nature. तर स्ट्रेस मॅनेजमेंट आम्ही जेव्हा करतो तेव्हा एक्झॅक्टली काय करतो, तर स्ट्रेस मॅनेजमेंटच्या वेळेला बेसिकली आम्ही जी बाउल, ए बाउल आणि बी बाउल असं वापरतो. आपण जर सुरुवातीला पाहिलं असणार तर मी एक बाउलचा फोटो दाखवला होता. तर इवन दोज आर सर्टिफाईड. ते पर्टिक्युलर एक नोट देतात आणि हे जे मागे पाईप्स आहेत ते एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी देतात. जसं हे आहे 432 हर्ट्स
आणि हा आहे बाउल. हा असा तो एक पर्टिक्युलर तर GAB नोट या कॉम्बिनेशननी आणि 432 हर्ट्सनी स्ट्रेस रिलीज होतो. बरं, ह्याला वेळ नाही लागत, एक 10-15 मिनिटं घेतला तर राईट अवे माणूस डिस्ट्रेस होतो. कितीतरी लोक तर झोपूनच जातात, आम्ही सेशन घेतो तेव्हा तेव्हा झोपून जातात. तर होतं काय, तर ब्रेन वेव्स आपले बीटा, अल्फा, डेल्टा, थीटा, गॅमा अशा लेवल पर्यंत जातात, शांत शांत होत जातात. बेसिकली माइंडची ऍक्टिव्हिटी कमी कमी होत जाते. सो अगेन वी कम बॅक टू द गेम ऑफ एनर्जी. तर एनर्जी सर्वात जास्त आपल्याला कुठून येते? खाण्याने येते? नाही, 4-8 दिवस नाही खाल्लं तर चालेल. पाणी पिण्याने येते? नाही, 4 तास नाही पाणी पिलं तरी इट इज ओके. पण श्वास नाही घेतला तर? तो मॅक्झिमम आपली एनर्जी श्वासावाटेच येते. एक श्वास 1 मिनिट 2 मिनिट नका घेऊ, दॅट्स इट. तर मॅक्झिमम 80% आपली एनर्जी ब्रीदिंगनीच येते. त्याच्यामुळे आपल्याकडे एवढे सारे प्रकारचे प्राणायाम आहेत फॉर डिफरंट डिफरंट रिझन्स. आणि सर्वात जास्त एनर्जी डिसिपेट कशाने होते? आपल्या ओव्हर थिंकिंगने. जे कॉन्शियसली चालतं आणि जे सबकॉन्शियसली चालतं ते सगळं मिळून इट इज जस्ट टू मच ऑफ थिंकिंग. आणि जसे हे ब्रेन वेव्स रिलॅक्स होतात तसे तसे आपले थॉट्स कमी कमी होतात. आपल्याला ऑटोमॅटिकली डिस्ट्रेस वाटतं. तर बीटा लेवल इज द नॉर्मल, अल्फा लेवल इज द लेवल चिल्ड्रन आर, म्हणून ते लोक फटाफट. डेल्टा लेवल इज द डीप स्लीप, जे आपण रात्री करतो, जे काही थोडा वेळ असतं जेव्हा आपण एकदम डीप स्लीपमध्ये असतो. आणि थीटा लेवल जिथे माइंड ऍक्टिव्हिटी, ब्रेन वेव्स आर फ्रॉम 4 हर्ट्स टू 8 हर्ट्स. ह्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये जेव्हा ब्रेन वेव्स जातात तेव्हा सर्वात मॅक्झिमम हिलिंग होतं. इट इज ॲज गुड ॲज अ डीप मेडिटेशन किंवा REM स्लीप जे म्हणतात ते. आता जसं आम्ही हे साऊंड व्हायब्रेशन्स देतो तसे तसे हे ब्रेन वेव्स रिलॅक्स होतात आणि मग माणसाला एकदम शांत वाटतं. तिथेच अर्धे जास्त प्रॉब्लेम्स ड्रॉप होतात. So with sound you influence the brain waves, and with that you influence the emotional mental state and in turn physical. कारण ऍक्च्युली इमोशनल मेंटल स्टेटवरच आपलं फिजिकल अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल, आता समजा माझी इमोशनल स्टेट नाही आहे व्यवस्थित, शांत नाही आहे, देन आय विल ॲक्च्युली फील लाईक लुकिंग फॉर एनर्जी इन फूड किंवा चहा किंवा कॉफी. ॲट दी एंड ऑफ द डे अगेन मी काय करते, एनर्जीसाठीच इकडे तिकडे बघते. पण जसं जसं स्ट्रेस लेवल कमी होत जातो तसं तसं ती एनर्जी अवेलेबल होते, जी ओव्हर थिंकिंगमध्ये गेली आहे ती अवेलेबल होते. आणि दॅट एनर्जी बॉडी नोज वेअर टू यूज इट. बॉडीला सांगायला नाही लागत की इकडे पाठव तिकडे पाठव, बॉडी नोज. आपल्याला फॅसिलिटेट एवढं करायचं आहे की वी हॅव टू कम टू अ लेवल वेअर द स्ट्रेस इज ॲज लो ॲज पॉसिबल. रेस्ट ऑफ द थिंग्स बॉडी टेक्स केअर. तर आता हे आपण साऊंड आणि व्हायब्रेशन आपण जस्ट पाहिलं. तर साऊंड इज जेव्हा मी हे मॅलेट हातामध्ये घेते आणि हे वाजवते, सो व्हॉट यू हिअर इज द साऊंड अँड व्हॉट फॉलोज इज द व्हायब्रेशन्स. तर ह्याच्या मागचं सायन्स आपण बघूया. सो at the normal healthy frequency, we call this a state of health. When portion of our body begins to vibrate at a frequency that is not harmonious to us, we call this disease. म्हणजे पर्टिक्युलर बॉडी पार्ट जेव्हा त्या पर्टिक्युलर हेल्दी फ्रिक्वेन्सीवर नाही व्हायब्रेट करत तेव्हा आपण त्याला म्हणतो की याला प्रॉब्लेम झालाय, याला डिझीज झालाय. Cymatics. If the diseased organ or tissue, a kidney or a liver, is exposed over a period of time to the correct frequency of a healthy kidney or liver, it will cause the vibrations of the diseased organ to correct itself. म्हणजे बेसिकली सायन्स ऑफ सायमॅटिक्स अँड एंट्रेनमेंट काय बोलतं की इट इज संगत का असर.
म्हणजे मी एखाद्या 4 एकदम पॉझिटिव्ह लोकांसोबत राहिली ना, तर मी पण एकदम पॉझिटिव्ह होऊन जाईल. सेम इज द केस, समजा किडनी किंवा लिव्हर इज नॉट व्हायब्रेटिंग ॲट द हेल्दी फ्रिक्वेन्सी, तर मी ती फ्रिक्वेन्सी बाहेरून देणार आणि बाहेरून देणार तर ती तो पर्टिक्युलर बॉडी पार्ट ॲब्झॉर्ब करणार आणि मग करेक्ट करणार स्वतःला अँड इट विल ऑल्सो स्टार्ट व्हायब्रेटिंग ॲट द हेल्दी फ्रिक्वेन्सी आणि रिझल्ट इज तो बॉडी पार्ट ॲक्च्युली प्रॉपरली काम करायला लागेल. हाऊ डू यू नो की काम करायला लागेल? युअर रिझल्ट्स विल शो. शुगर कमी झालंय तर शुगरच्या टेस्टमध्ये ते दिसेल. जे काय टेस्ट असतील, सो टेक्निकली मी तशी डॉक्टर नाही आहे, त्याच्यामुळे जे काय टेस्ट असतील त्या टेस्ट विल शो दॅट ओके नाव यू हॅव बीन क्युअर्ड. अँड माइंड कॅन प्ले गेम्स की हे असं कसं होईल किंवा करतं की नाही, बट देन इफ इट इज ऑन हार्ड पेपर अँड हार्ड टेस्टिंग केलेलं आहे देन वी नो की ठीक झालेलं आहे. तर हे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे दीज आर द 7 बाउल्स. ह्याला म्हणतात सिंगिंग बाउल्स, जे तिबेटमध्ये आणि बुद्धिझममध्ये एकदम कॉमनली यूज होतात. पण दीज आर नॉट रॅन्डम वन्स. हे सगळे सर्टिफाईड आहेत. हे पर्टिक्युलर बेस फ्रिक्वेन्सी देतात आणि हार्मोनिक आणि सेकंड हार्मोनिक आहे अँड दे करस्पॉन्ड. जर तुम्हाला चक्रा सिस्टम चक्रास, तर ते 7 चक्रास जी नोट, ए नोट, बी नोट, डी नोट, ई नोट आणि एफ नोट असे हे आणि सी नोट असे हे 7 नोट्स आहेत, करस्पॉन्डिंग टू द म्युझिकल नोट्स ऑल्सो. पण हे कितीतरी जास्ती पॉवरफुल आहे. आणि हे जे हातामध्ये मी जे घेतलं आहे ते त्याला थेरपी ग्रेड पाईप्स असं म्हणतात. अँड दीज आर द वन्स दे गिव्ह स्पेसिफिक ब्लँकेट ट्रीटमेंट, चक्र अलाइनमेंट आणि जिथे काय प्लस मायनस करायचं असेल ते बाउलच्या फ्रिक्वेन्सीनी होतं. ते आम्ही युजली क्लायंटला झोपवतो आणि त्यांच्या बॉडीवर किंवा त्यांच्या आजूबाजूला असं ठेवतो आणि देतो. आणि स्पेसिफिक मोर लाईक इन इंजेक्शन ट्रीटमेंट इज द थेरपी ग्रेड पाईप्स. जसं 318 आहे चेंज ऑफ बिलीफ सिस्टमसाठी, डी ॲडिक्शनसाठी 417 हर्ट्स आहे. असे वेगवेगळे फ्रिक्वेन्सीज आहेत. दे आर मोर लाईक इंजेक्शन. एका स्पेसिफिक पर्पजसाठी वेन यू वॉन्ट टू यूज एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी वी कॅन यूज. असं बेसिकली कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिसचं एक पर्टिक्युलर थेरपी होते. आणि मी पर्सनल काउन्सिलर असल्यामुळे मी ऑल्सो चेक की काय बॅकग्राऊंड आहे, काय इश्यू आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही थेरपी डिझाईन करतो. कोणाला काय होतं आहे, कसं होतं आहे, काय एज आहे, किती क्रॉनिक आहे, त्याप्रमाणे तशी थेरपी दिली जाते. आता ह्याचं सगळ्याचं प्रिमाइसिस असं आहे की एक डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स म्हणून आहेत, त्यांनी पॉवर वर्सेस फोर्स, तर ह्याच्यामध्ये त्यांनी स्केल ऑफ कॉन्शियसनेस मेजर केलाय. तर आय हायली रेकमेंड दॅट यू रीड दिस बुक, पॉवर वर्सेस फोर्स. तर त्यांनी त्यांचे 40 वर्ष फक्त ह्याच्यावरच रिसर्च केला आहे की कॉन्शियसनेस कसं मेजर करणार आपण. तर दिस इज द स्केल विच इज ॲक्च्युली अ लॉगॅरिथमिक स्केल. म्हणजे शेम इज ॲट 20 म्हणजे शेम इज ॲट 10⁻20 असं हे लॉगॅरिथमिक स्केल आहे. सो इवन 20चं 21 जेव्हा होतं ना, इट इज अ ह्यूज जम्प. इट इज नॉट अन ऑर्डिनरी जम्प की बस 20चं 21 झाले. इट इज ॲक्च्युली 10⁻20. तर त्या बुकमध्ये त्यांनी हे प्रॉपरली दिलं आहे की शेम कुठे आहे, गिल्ट कुठे आहे, ॲपथी कुठे आहे, ग्रीफपेक्षा बरं फिअर आहे, फिअरपेक्षा बरं डिझायर आहे, डिझायरपेक्षा बरं ॲटलिस्ट तुम्ही अँग्री तरी होत आहे. सम पीपल आर लाईक इवन त्यांना राग पण येत नाही. नॉट नेसेसरली की राग आला पाहिजे, पण आपले डिझायर फुलफिल नाही होत ना तर राग येतो. आणि राग आलेला माणूस काहीतरी करण्याचे चान्सेस असतात. ज्याला राग पण येत नाही तो काय करेल. तर असं त्यांनी हे लेवल ऑफ कॉन्शियसनेस ॲक्च्युली मेजर केले आहेत. एक मोठा सायंटिफिक रिसर्च झाला आहे हा. आणि ह्याच्यामुळे वी ऑल गॉट द इन्स्पिरेशन ऑफ गोईंग इन टू साऊंड व्हायब्रेशन्स. आणि साऊंड व्हायब्रेशन्सनी सिस्टमॅटिकली आम्ही एक पायरीवर वर जाऊ शकतो.
and that's how we rise in the level of consciousness by increasing our vibrational frequency. तर हे बुक मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल. एकदम क्लास बुक आहे, एकदा घेतला तर ठेवता पण नाहीये. आणि त्यांनी लिटरली मेजर केलं आहे की वेगवेगळे जगातले रिलिजन्स कोणत्या लेवलवर आहे, वेगवेगळे मेन लोक जसे महात्मा गांधी आहे अँड ऑल, हे लोक कोणत्या फ्रिक्वेन्सीवर, अल्बर्ट आइन्स्टाईन आहे कुठपर्यंत व्हायब्रेट करता आहे, वेअर दे गॉट स्टक, हे सगळं त्या बुकमध्ये एकदम छान दिलं आहे. दॅट गिव्स अ व्हेरी गुड प्रेमायसिस. आणि मग आम्ही सगळ्यांना ह्या साऊंड विषयी पण ॲप्रिसिएशन ॲक्च्युली वाढलं. सो इट अगेन आपली एनर्जी वाढवत जातो आणि आपले व्हायब्रेशन्स वाढवत जातो. ऑब्वियसली छोटे मोठे सॉल्व्ह करतो अँड वी जस्ट मूव्ह अहेड. असं हे साऊंडचे आम्ही भरपूर ॲप्लिकेशन्स केले. आणि आता विल डिस्कस अ फ्यू केस स्टडीज. जस्ट 2-3 केस स्टडीज घेऊया. मग आय थिंक आपण मेजरली क्वेश्चन्स घेऊया, कारण हे तसं तर खूप वास्ट आहे. त्याच्यामध्ये भरपूर येतं, फॅन्टम बीट्स येतात भरपूर. आम्हीच जवळजवळ 150-200 फ्रिक्वेन्सीजवर काम केलेलं आहे ॲज अ टीम. माझ्या स्वतःकडेच एक 25-30 फ्रिक्वेन्सीज आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलनी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला आहे. कॅन्सर वॉर्डसाठी डिफरंट फ्रिक्वेन्सीज घेतल्या आहे, न्यूरो रिहॅबसाठी डिफरंट फ्रिक्वेन्सीज घेतल्या आहे. जसे ज्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याप्रमाणे त्या ज्युपिटर हॉस्पिटलनी पण इन्व्हेस्ट केलेला आहे. सो असं आम्ही ह्याच्यावरती भरपूर प्रयोग केलेले आहेत. रिसर्च तर बेसिकली मेनली माझे आम्ही त्याला पुढे घेऊन जातो आणि ॲक्च्युली इम्प्लिमेंट. आमचा 432 हर्ट्सवरचा रिसर्च इंटरनॅशनली गेलेला आहे. तसं बरेच सारे फ्रिक्वेन्सीजवर काम होत आहे. तर आता आपण काही केस स्टडीज घेऊया. आय थिंक क्विकली मी आयडिया देते केस स्टडीजची. तर एक 13 वर्षाचा मुलगा होता आणि ही बँगलोरची गोष्ट आहे, व्हाईटफील्डचा मुलगा आहे. 13 वर्षाचा मुलगा होता आणि काही केलं ना अभ्यास व्यवस्थित करायचा, पण काही केलं तर एक्झाममध्ये व्यवस्थित नाही लिहायचा, जेमतेम पास व्हायचा आणि घरी यायचा. आणि असं नाही की हुशार नव्हता, असं नाही की एकदम ब्रिलियंट होता, पण असं पण नाही की लिटरली जस्ट पास व्हायची वेळ आहे. मग ते फॅमिली फ्रेंड्स होते आमचे अँड ही वॉज अमंग आवर फर्स्ट क्लायंट्स. तर फॅमिली फ्रेंड्स होते, त्यामुळे ते बोलले की हे आपण ट्राय करूया. मग त्या मुलाच्या बाबतीत आम्ही ब्रेथ करेक्शन केलं. मी आधीच सांगितलं, एनर्जी लेवलवरती खाणं पिणं इज स्टील सेकंडरी. तुमचं ब्रीदिंग, जिथून मॅक्झिमम एनर्जी येते, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्याचं ब्रेथ करेक्शन केलं आणि नंतर त्याला कॉन्फिडन्सची फ्रिक्वेन्सी दिली, जसं 126.22 हर्ट्स आहे. आणि त्याला डिस्ट्रेस आणि 662 हर्ट्स आहे पायनियल ग्लँड ॲक्टिव्हेशनचा. युजली लहान मुलांसाठी पायनियल ग्लँड ॲक्टिव्हेशन म्हणजे थर्ड आय ॲक्टिव्हेशन जे तुम्ही ऐकलं असेल ना, त्याचं हे 662 हर्ट्स आहे. फिजिकली आपला पायनियल ग्लँड इकडे आहे मागच्या साईड. तर असे त्याला काही फ्रिक्वेन्सीज दिले आणि आय गेस त्याला 5 ते 6 सेशन्स लागले. अँड टिल नाव वी आर इन टच. तो मुलगा व्यवस्थित आहे, 60-70% तर घेऊनच येतो. आणि त्याची मम्मी डॅडी तर ऑब्व्हियसली खूपच खुश आहे, कारण अदरवाईज त्यांना काय सोल्युशन मिळालं असतं, इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. पण त्या मुलामध्ये हा फरक दिसला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ॲस्ट्रॉलॉजिकली ज्यांना जरा आयडिया असेल तर इवन सायंटिस्टनी हे पण फाइंड आउट केलं आहे की इवन प्लॅनेट्स आर ऑल्सो व्हायब्रेटिंग ॲट अ सर्टन फ्रिक्वेन्सी. सर, तुमच्या पत्रिकेप्रमाणे एखाद्या प्लॅनेटचं बळ कमी पडत असलं तर त्याची पण फ्रिक्वेन्सी आपण अशी बाहेरून घेऊ शकतो अँड वी कॅन इन्कॉर्पोरेट दोज व्हायब्रेशन्स इन आवर लाईफ. जसं युरॅनस आहे, ज्युपिटर आहे, ज्याचं काही बळ कमी पडतंय त्याची फ्रिक्वेन्सी आपण घेऊ शकतो. तर त्या लेवलवरती पण सो इट्स ऑल ॲक्च्युली अ होतं. सो ॲस्ट्रॉलॉजिकली तुमच्या जातकामध्ये पण ते दिसेल, तुमच्या पत्रिकेमध्ये पण ते दिसेल, व्हायब्रेशन्स ते घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला लाईफमध्ये ते पर्टिक्युलर इश्यू पण येणार. त्याच्यामुळे एव्हरीथिंग इज अ इंटिग्रेटेड थिंग आय वुड से. आणि माझ्या मते तरी
ज्याच्याने बरं होतं ते काम करावं, हे याच्यानेच बरं झालं पाहिजे आणि हे असंच बरं झालं पाहिजे असं नाही. आपल्याला एंड रिझल्टची मतलब आहे. त्याच्यामुळे आम्ही होलिस्टिकली बघतो. असं नाही की प्रत्येकाला साऊंडच सांगतो. जसं आमच्याकडे आता एक क्लायंट आहे, ते इतक्या म्हणजे त्यांची हालाकीची परिस्थिती आहे त्या मानाने, तर त्यांना आम्ही साऊंड एवढं सांगत नाही. किंवा कारण साऊंड व्हायब्रेशन्स पण घेण्यासाठी बेअर मिनिमम एनर्जी पाहिजे आणि त्यांचं वय पण खूप झालेलं आहे. तर असं नाही की प्रत्येकाने साऊंडच घेतलं पाहिजे, असा पण काही नियम नाही. ज्याला जशी गरज आहे तसं आम्ही फाइंड आउट करतो आणि त्याला त्याप्रमाणे सांगतो. मग एक 25 वर्षाची मुलगी आहे जी डायलिसिसवर आहे, तर तिला डी नोट दिलं. तर मी सांगितलं ना, हे 7 चक्राचे 7 बाऊल आहे, तर स्वादिष्टान चक्राचे डी नोट आहे. तर तिला ते दिलं व्हायब्रेशन्स आणि मून पाईप, दॅट इज स्वादिष्टान पाईप, ते दिलं आणि 210.42 हर्ट्झचं. तर एका 2 सेशनमध्येच तिचं कॅपॅसिटी टू पास युरिन खूपच इन्क्रीज झाली. भरपूर ml नी तिचे इन्क्रीज झाले. टू बी एक्झॅक्ट 200 ml पासून जवळजवळ 1200 ml पर्यंत तिचं झालं. सो ऑब्विसली वी कॅन लुक ॲट की डायलिसिसची फ्रिक्वेन्सी पण तिची कमी झाली. आणि एक हे तर रेकॉर्डेड केस आहे ज्युपिटर हॉस्पिटलची. एक 60 वर्षाचे होते ते गृहस्थ आणि त्यांना हाय डायबिटीज होता. निव्वळ कारण त्यांच्या बायकोला भरपूर आजार होता आणि त्याच्यामुळे ते भरपूर दिवस झाले झोपलेच नव्हते आणि हायली स्ट्रेस्ड होते. कारण बायकोचं सगळं करण्यामध्ये त्यांचा खूपच एनर्जी जात होती. तर त्यांना तर लिटरली एका सेशनमध्ये एवढा फरक पडला की त्यांच्या दुसऱ्या दिवशी शुगरचं काउंट एकदमच कमी झालं. तर त्यांना हेच दिलं होतं, डिस्ट्रेस फ्रिक्वेन्सी 432 हर्ट्स आणि GAB नोट, ब्रेन वेव्ह रिलॅक्सेशन केलं आणि डिस्ट्रेस केलं. अँड लिटल बिट काउन्सिलिंगचा पार्ट आला त्याच्यामध्ये. त्यांना जे काय बोलावंसं वाटत होतं ते मी तटस्थ भावाने ऐकलं. म्हणजे मी काय त्याच्यात गुंतली नाही किंवा मी अगदीच हे पण नाही केलं, इग्नोर पण नाही केलं, आणि तटस्थ भावाने मी ऐकलं. तर जस्ट अबाउट पेशंट लिसनिंग पण एवढा फरक पडला त्यांच्यामध्ये. आणि ही तर रेकॉर्डेड केस आहे ज्युपिटरमध्ये. आणि त्यांनी व्यवस्थित आपलं आधीचं शुगर नंतरचं शुगर सगळं व्यवस्थित मेंटेन केलं होतं. तर दिस इज अंडर कन्सिडरेशन इन ज्युपिटर हॉस्पिटल. असे काही केस स्टडीज आहेत, तसे बरेच केस स्टडीज आहेत. मुलगा आहे, यंग मुलगा आहे, मुलांमध्ये रिझल्ट दिसणं इज व्हेरी फास्ट. कारण मुलं कशी इनोसेंट असतात, त्यांची बॉडी पण क्लीन असते, टॉक्सिन्स बॉडीमध्ये त्या मानाने कमी असतात आणि माइंड पण ओव्हर डेव्हलप नसतं. त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी ॲब्झॉर्ब खूपच छान करतात आणि मुलांमध्ये रिझल्ट तर खूपच फास्ट दिसून येतात. एकदाच सगळं विचार शरीर की मग जरा वेळ लागतो, पण लहान मुलांमध्ये तर एकदम फास्ट रिझल्ट. हे एक जस्ट एक टेबल आहे की हाऊ वी कॅन रिलेट आपले डिफरंट चक्रास आणि आपले पंचमहाभूत आणि त्याच्याशी आपल्या तन्मात्रा कोणतं रिलेटेड आहे आणि नोट्स कोणते आहेत, G नोट, A नोट, B नोट साऊंडचे, आणि बॉडीमध्ये कोणता कोणता इश्यू येतो त्याच्याप्रमाणे. सो मोरलेस ज्या चक्राचा इश्यू आहे त्या चक्राच्या आजूबाजूला जे बॉडी पार्ट्स आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो. दॅट्स नॉट अ रूल, बट दॅट इज अ जनरलायझेशन. आणि त्या माइंडमध्ये काय घटना होत असतील त्याचं पण हे टेबल आहे. तर दिस इज ऑल्सो मोर लाईक अ बायबलिश फॉर अस. ह्याच्यामधून आम्ही बऱ्यापैकी फाइंड आउट करू शकतो. जसं एखाद्याला समजा अस्थमा आहे, तर अस्थमा आहे तर ऑब्व्हियसली लंगचा इश्यू आहे. लंगचा इश्यू आहे तर F बाउल देतो, कारण अनाहत चक्राचा कोणता नोट आहे तर F नोट आहे. आणि अशा माणसाला प्रेमाची जास्त गरज आहे, कारण कुठेतरी त्याला ते वाटतं. हार्टमध्ये असं सुद्धा हार्टमध्ये प्रेम आहे, लँग्वेज मध्ये पण आपण तसं यूजच करतो. तर दिस टेबल इज वन थिंग विच वी यूज. इट इज अ हँडी थिंग फॉर अस. आम्हाला जर कोणाला करायचं असेल, काही थेरपी डिझाईन करायची असेल.
हे काही फ्रिक्वेन्सीज आहेत. असे तर भरपूर फ्रिक्वेन्सीज आहेत. तुम्ही हे पण गुगलवरच आहे. तुम्ही नेटवर सर्च केला तर तुम्हाला भरपूर फ्रिक्वेन्सीज मिळते. 417 जसं मी सांगितलं डी ॲडिक्शनसाठी आहे. 528नी DNA रिपेअर होतं. 639नी रिलेशनशिप इश्यूज सॉल्व्ह होतात. लिटरली वी कॅन सेव्ह डिवोर्सेस, वी कॅन सेव्ह लॉट ऑफ रिलेशनशिप इश्यूज. 174 हर्ट्स आहे जी आम्ही ज्युपिटरमध्ये खूप यूज करतो टू रिमूव्ह पेन. काही जणांचं तर पेन किलर खाऊन पण पेन जात नाही, तर मग 174 हर्ट्स रिअली वर्क्स. नाही तर ते नुसतं म्हणतात दुखतं 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 आणि रिपोर्ट्समध्ये तर ॲक्च्युली काही नसतं. तर इन सच केसेस ऑल्सो इट वर्क्स. आणि थोडंसं स्पिरिच्युअल लेवलमध्ये हायर गेलं तर 852 हर्ट्स आहे, 963 हर्ट्स आहे, असे खूप सारे फ्रिक्वेन्सीज आहेत. अँड बाय द वे देर इज अ मनी फ्रिक्वेन्सी ऑल्सो. सो जर पैसा पाहिजे असेल तर इट इज 531 हर्ट्स. तर 531 हर्ट्स अट्रॅक्ट इथे आहे आपल्याकडे. 531 हर्ट्स आहे. राईट. 741 हर्ट्सनी इंट्युशन डेव्हलप होतं. असे बरेच फ्रिक्वेन्सीज आहेत. सो जस्ट आय गेस लास्ट 1-2 स्लाइड्स आहेत. सो इफ यू वॉन्ट सक्सेस स्किल्स, ॲटिट्यूड्स अँड स्ट्रॅटेजीज, हा नॉर्मल मॅनेजमेंट फंडा झाला. कारण तसं तर मी कॉर्पोरेट ट्रेनर पण आहे, तर आय अंडरस्टँड दॅट ठीक आहे, जॉब आहे किंवा बिझनेस आहे, यू नीड अ पर्टिक्युलर ॲटिट्यूड, स्ट्रॅटेजी लेवलवरती डिझाईन करायला पाहिजे आणि स्किल लेवल पाहिजे. बट जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी सक्सेस पाहिजे असेल तर पर्सनल एनर्जेटिक व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी, दिस इज अ टर्म कॉपरेटेड बाय माय मेंटर. जेवढी हाय PEVF, जेवढी आपली व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी हाय, तेवढा आपला सक्सेस विल बी एक्स्ट्राऑर्डिनरी सक्सेस. So existence responds to your unique personal energetic vibrational frequency in a unique way, which is echo. Higher the PEVF, better the response. Raise your PEVF and manifest of our life miraculously. आपण म्हणतो ना ह्याला तर कसं इझिली मिळून जातं सगळं. We may or may not know, but probably if the person is vibrating at a higher frequency, त्याचे जे काय आहे विशेष म्हणा किंवा जे काही पाहिजे त्याला ते त्याला लवकर मिळतं. कारण प्रोबेबली व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. एखादा असतो ना लीडर, जो फक्त एक शब्द टाकतो आणि मिलियन्स ऑफ लोक फॉलो करतात. ऑब्विसली त्याची स्वतःची पर्सनल एनर्जेटिक व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी इज व्हेरी व्हेरी हाय. त्याचंच आयुर्वेदिक इक्विव्हॅलंट इज द ओजस तेजस विच वी टॉक अबाउट. So universe is not punishing you or blessing you. Universe is responding to the vibrational attitude that you are emitting. म्हणजे युनिवर्स ॲज अन एंटिटी इफ यू सी, त्यांना ना इंटरेस्ट आहे आपल्याला त्रास देण्यामध्ये ना आपल्याला ब्लेसिंग देण्यामध्ये. युनिवर्स इज बिझी इन देअर ओन वर्क. आपण ज्या व्हायब्रेशन्सवर आहे त्याप्रमाणे आपल्याला ते मिळतं. सो आवर थॉट्स अँड फिलिंग्स हॅव इलेक्ट्रोमॅग्नेटिक रियालिटी मॅनिफेस्ट वाईजली. तर आम्ही नुसतंच मोस्टली साऊंड देत नाही, त्याच्यासोबत अंडरस्टँडिंग आणि ते सगळं पण एकत्र करून देतो. अदरवाइज इट विल अगेन बी लाईक वन पिल फिट्स ऑल, बट इट डझंट. सो दिस अप्रोच इज मोर लाईक अ साऊंड हिलिंग, वेरियस फ्रिक्वेन्सीज. आम्ही बऱ्याचदा लाईफस्टाईल चेंजेस पण सांगतो, त्याप्रमाणे ते इश्यूज सॉल्व्ह होतात आणि भरपूर इझिली. माइंडला कसं ना कॉम्प्लेक्स गोष्टींमध्ये जास्ती इंटरेस्ट येतो, पण ॲक्च्युली सोल्युशन्स आर व्हेरी व्हेरी सिम्पल. सो दॅट्स इट अबाउट द साऊंड हिलिंग. तर these are my websites and that is my mentor's website. So that's it about the different sounds and frequencies. I think मी आता क्वेश्चन्स घेऊ शकते. हॅलो प्रीती, ऐकू येत आहे? ऐकू येत आहे. या, फर्स्ट ऑफ ऑल इट वॉज अ व्हेरी वंडरफुल अँड काय म्हणता येईल व्हेरी व्हेरी डिफरंट इन्फॉर्मेटिव्ह सेशन. सो थँक्यू व्हेरी मच. आणि या रिअली लाईक रिअली एक्सेप्शनल, समथिंग डिफरंट फ्रॉम डेली लाईफ, डेली वर्क.
अँड ऑल अदर थिंग्स वॉट एव्हर वी आर डुईंग इन अवर डेली लाईफ. तर आपण आता क्विकली आय गेस चॅटबॉक्समध्ये काही क्वेश्चन्स आहे तर येस तर ते आपण आता सो तुम्हाला दिसतात आहे ना क्वेश्चन्स? हा मला तर दिसत आहे क्वेश्चन्स, मग मी ओके. घेऊ का? येस ऑर शुड आय रीड इट आउट अँड देन यू विल आन्सर? अं, ठीक आहे, आय गेस मी घेते. चालेल. हां. सो इज साऊंड हिलिंग सेफ ड्युरिंग प्रेग्नन्सी? नाही, मी रेकमेंड करत नाही साऊंड हिलिंग प्रेग्नन्सीच्या वेळेला. कारण फिटस कसं रिस्पॉन्ड करेल वी आर नॉट व्हेरी शुअर. तर वी ऑलवेज मेक शुअर की प्रेग्नंट बायकांना नाही देत साऊंड. प्रेग्नन्सी नंतर इट इज ओके वेन द चाइल्ड इज नॉट अराउंड. प्रेग्नन्सी नंतर देतो, कारण प्रेग्नन्सी नंतर पण आम्ही पाहिलंय खूप बायकांना डिप्रेशन येतं, कारण एक पोटामध्ये पोकळ निर्माण होते ना, तर फिजिकली पण डिप्रेशन येतं आणि सायकोलॉजिकली पण डिप्रेशन येतं. तर दॅट टाइम दिस डेफिनेटली वर्क्स. पण नाही, प्रेग्नन्सीच्या वेळेला देत नाही. प्रेग्नन्सीच्या वेळेला ओनली रिफ्लेक्सॉलॉजी, हातापायाच्या तळव्यांना आपण जे दाबतो ना, दॅट इज द ओनली सेफेस्ट थिंग. प्रेग्नन्सीच्या वेळेला तसंही काही नवीन ट्राय करत नाही, त्याच्यामुळे साऊंड वी डोंट रेकमेंड फॉर प्रेग्नंट वुमेन. आणि while health issues can be known through physicians, how do you identify the issue at karmic level? Acha, yeah, the issue determining at karmic level is very difficult. तसं तर इवन इन अ वे आय ऑल्सो डोंट नो की कार्मिक लेवलवरती मी कसं आयडेंटिफाय करणार की काय इश्यू आहे. तो जो टेबल दाखवला ना की कोणता इश्यू आहे, कोणता चक्र आहे आणि कोणता इश्यू आहे, त्याच्यामुळे वी कॅन. आता जसं अस्थमा ना, अस्थमाचा फिजिकल सिम्पटम इज घुटण होते, श्वास घ्यायला त्रास होतो, तर इट इज मोस्टली अ रिलेशनशिप इश्यू. पास्ट बर्थचंच रिफ्लेक्शन असं सुद्धा प्रेझेंट बर्थमध्ये होतं. तर इट इज मोस्टली रिलेटेड टू, सी आवर बॉडी पार्ट्स आर ऑल्सो रिलेटेड टू अ पर्टिक्युलर इमोशन. म्हणजे भीती वाटली तर पोटात गुडगुड होतं, किंवा टेन्शन आलं तर डोकं दुखतं. सो इवन आवर बॉडी पार्ट्स आर ऑल्सो रिलेटेड. तर त्या त्या इश्यू आणि त्या त्या जर लेवलच्या ऍक्टिव्हिटीज आणि त्या त्या चक्राला जर आपण कनेक्ट केलं ना, तर वी विल गेट लॉट ऑफ आन्सर्स. जसं मी अस्थमाचं सांगितलं ना, अस्थमा इज मोर लाईक इथे छातीमध्ये लंग्समध्ये घुटण होते, तर इट इज समवेअर रिलेशनशिपमध्ये घुटण होते. आयदर ते रिलेशनशिप मुलासोबत असो, किंवा हजबंड सोबत असो, किंवा आई बाबांसोबत असो. सो दिस इज हाऊ इट गोज. Physicians usually work only on the physical level. Very few will work on the mental level, की असा विचार नका करू, जास्त टेन्शन नका घेऊ. But that's all they say. But I think यहाँ पे and that's how what they have studied and what is recommended to them. त्यांच्या एज्युकेशन प्रमाणे that is what they do. But this is, I feel, आपली स्वतःची जर्नी when it comes to finding out what the issue is at karmic level. बँगलोरमध्ये तर माझे फ्रेंड आहेत. सो whom do we approach for this in Bangalore? तर he is a retired major, तर he does sound healing over there. आम्ही तसे बरेच प्रोग्राम्स घेतले होते आशीर्वादमध्ये, आणि हॉटेल पराग माहीत असेल, किंवा मॉन्टफोर्ट स्पिरिच्युअलिटी सेंटर, असे आम्ही बरेच प्रोग्राम्स घेतले होते. सो या वी डू हॅव कॉन्टॅक्ट इन बँगलोर. And does it help in thyroid issues? Yes. थायरॉइडची तर पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीज आहे, तर एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी वाजवली तर थायरॉइड इश्यू इज सॉल्व. तर माझ्या सिस्टर इन लॉला पण तो इश्यू आहे, तर वी आर वर्किंग ऑन दॅट एनिवेज. थायरॉइड इश्यू इज इझी. ऑफकोर्स आय एम नॉट सेईंग दॅट तुम्ही अगदीच नुसतं वाजवलं आणि बाकी काही फॉलो नाही केलं तर रिझल्ट दिसणार. सो साऊंड मी समजा तुम्हाला एक 70-80% पुश मिळेल, बट एव्हरीथिंग एल्स ऑल्सो मॅटर्स. युअर लाईफस्टाईल विल मॅटर, एव्हरीथिंग एल्स ऑल्सो विल मॅटर. म्हणजे अगदीच तुम्ही स्ट्रेस घालवता आहे आणि तुम्ही इकडून जंक फूड खाता आहे, देन डझंट वर्क दॅट वे. पण ऑफकोर्स साऊंडनी भरपूर मोठा पुश मिळतो.
It is useful in heart issues. Yes, it is useful in heart issues also. So like मी सांगितलं ना, F बाउल अनाहत चक्राचा बाउल works for heart issues. Also comes under sound healing. So basically हे sound सगळे actually in one way or the other healing करतात. पण मला जर तुम्ही फ्रिक्वेन्सीच्या हिशोबाने सायन्स विचारलं तर तसं मला शंखाचं माहित नाहीये. बट मोर ऑर लेस आपलं जे काय होतं ना, बेल सिस्टम, घंटा सिस्टम किंवा शंख, हे सगळ्यांचं सायन्स तेच होतं. Is the therapy standalone or do you do it along with meds? So depends. आम्ही असं नाही म्हणत की मेडिकेशन थांबवा, कारण मेडिकेशन तर चालू ठेवाच. अलॉंग विथ दॅट यू टेक थेरपी अँड समवेअर डाऊन द लाईन तुमचे रिझल्ट्सच सांगतील की यू आर फाईन, देन यू स्टॉप युअर मेडिकेशन. डॉक्टरच तुम्हाला सांगतील की आता तुमचे रिपोर्ट ठीक आहे, ते यू स्टॉप. So we need not interfere with the medication. And medication सोबत पण therapy चालू राहू शकते. आणि is it useful to come out of guilt? Yes, it is definitely useful to come out of guilt also. त्याची पण frequency आहे. So is this works on digital frequencies as well? मला actually हा question नाही समजला. So if you can be more clear. तोपर्यंत मी नेक्स्ट घेते. डज इट हेल्प रिड्यूस अस्थमा प्रॉब्लेम्स? येस, ते तर मी थोडं डिस्कस केलं. What do you mean by a person vibrates at a certain frequency? Does that depends on person's behavior, attitude? येस, तसं तर आपल्याकडे सध्या मेजरमेंट नाही आहे की फ्रिक्वेन्सी एका माणसाची कशी मेजर करणार. पण येस, त्या पर्सनच्या बिहेवियरनी, ॲटिट्यूडनी, आणि तो त्याच्या आजूबाजूला किती लोक आहे, तो सोशली किती अप्रोचेबल आहे, पैसा किती आहे. पैसा ऑल्सो बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, की त्याच्याकडे इनफ मनी आहे का, डज ही हॅव इनफ रिसोर्सेस आहेत ज्याच्याने आपण व्हायब्रेशन्स एका पर्टिक्युलरचे अंदाज घेऊ शकतो. सध्या आपण मेजर नाही करू शकत. वन इझिएस्ट वे इज त्याचा लाईफ किती इफेक्टिव्ह आहे. द मोर इफेक्टिव्ह युअर लाईफ, द मोर यू आर व्हायब्रेटिंग एट अ हायर फ्रिक्वेन्सी. आर देअर एनी कोर्सेस ऑफ लर्निंग दिस? येस, ह्याचा कोर्स माझे मेंटर घेतात ठाण्याला. जर प्रॉपर सर्टिफिकेशन कोर्स करायचा असेल तर ते घेतात. नाहीतर जर समजा तुमच्या फॅमिली पुरतं किंवा तुमच्या पुरतं करायचं आहे तर असे छोटे कोर्सेस तर मी पण घेते. अँड हां, इफ यू वॉन्ट टू लर्न दिस यू कॅन कॉन्टॅक्ट मी. आय विल टेल यू ऑल द डिटेल्स. हां, थायरॉइड पेशंटसाठी तर मी सांगितलं ना. थायरॉइड पेशंटसाठी बेसिकली आम्ही ॲक्च्युली होलिस्टिकली करतो. तर थायरॉइड पेशंटसाठी आम्ही काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस पण सांगतो आणि एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे. ती जर फ्रिक्वेन्सी एक पद्धत आहे. सो बेसिकली तुम्ही जर इथे पाईप्स बघितले ना, तर हे जाडे पाईप्स आहे. हे जे ॲक्च्युली मी ट्रेनिंगसाठी वापरते, याचं एक बारीक व्हर्जन येतं. आणि हे जे रिंग्स आहेत, हे रिंग्स इथे आहेत, ते असे बोटांमध्ये घालायचे. अँड देर इज अ वे ऑफ ॲक्च्युली टेकिंग द व्हायब्रेशन्स. मग तसं समजा थायरॉइडची फ्रिक्वेन्सी घेतली तर थायरॉइडमधून बाहेर निघता येतं. Yes, I will share the contact number of Bangalore. हार्ट पेशंटला काय करायला पाहिजे? तर हार्ट पेशंटला बेसिकली फर्स्ट आम्ही बोलून बघणार की तसं तर कोणालाही आम्ही आधी बोलतो आणि आधी बघतो की काय इश्यू आहे, कितपत आहे, कसा आहे. आणि हार्ट पेशंटला हेल्प होते डेफिनेटली. हार्ट पेशंटला बेसिकली डिस्ट्रेस फ्रिक्वेन्सीज काम करतात आणि एफ बाउल, अनाहत चक्राचा जो बाउल आहे ना, तो काम करतो. आणि माइंड रिलेटेड प्रॉब्लेम्स, येस, माइंड रिलेटेड प्रॉब्लेम्स पण कोणते त्याच्यावर बघायला लागेल. इफ इट इज एक्सेसिव्ह थिंकिंग देन अगेन डिस्ट्रेस विल वर्क बेटर. इफ इट इज एक्सेसिव्ह नेगेटिव्ह थॉट्स किंवा नेगेटिव्ह विचार, देन 318 हर्ट्स अशी आहे की चेंज ऑफ बिलीफ सिस्टम करते.
So समजा आय हॅव एन XYZ बिलीफ सिस्टम मधून बाहेर यायचं असेल तर सो अगेन माइंड रिलेटेड प्रॉब्लेम साठी वी हॅव टू अंडरस्टँड कोण आहे, काय आहे, कसे प्रॉब्लेम्स आहेत ते digital frequencies means electronically generated, not naturally produced by pipe or bowl. Okay, I'll find out about that. पण जे बेसिकली फर्स्ट पर्सन जे होते डॉक्टर रॉयल राईफ म्हणून, त्यांनी याच्यावरती जेव्हा केलं होतं ते ही हॅड ऍक्च्युअली क्रिएटेड अ मशीन विच हॅड गिवन अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. त्याच्यानी पर्टिक्युलर टाईप ऑफ कॅन्सर सेल मरत होते. पण ते पॉलिटिक्समध्ये अँड ऑल ते इट नेवर केम अप. पण विकिपीडियावर अजूनही सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. बट लेट मी फाइंड आउट मोर अबाउट दिस अँड आय कम बॅक. मला सध्या तरी पाईप आणि बाउल प्रकारपैकीच माहित आहे. बाकी ही हॅड क्रिएटेड अ मशीन एवढं मला माहित आहे. सो आय प्रॉबेबली वैभवचा हा क्वेश्चन आहे, तर प्रॉबेबली ते मी चेक करून तुम्हाला सांगते. किडनी ट्रान्सप्लांट पेशंट्स करता हां किडनीच्या हेल्दी फ्रिक्वेन्सीज आहेत, तर वी कॅन चेक दॅट आउट. तसं किडनी ट्रान्सप्लांटचं मी केलं नाही आहे, लिव्हरवालं केलं आहे. बट थिंकिंग इन द सेम लाईन्स, येस दिस शुड बी पॉसिबल. आणि विसरत काही लोक एज, हां डिमेन्शिया त्याच्यासाठी पण आहे फ्रिक्वेन्सीज. So will sound healing be helpful for present situation like corona positive patients? तसं तर गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे आय एम नॉट सपोज टू स्पीक एनिथिंग अबाउट विच कॅन हेल्प कोरोना. बट सध्या तर आमच्याकडे समजा कोणी कोरोना हे आलं तसं तर वी टॉक इन टर्म्स ऑफ इन्क्रीजिंग इम्युनिटी. सो इम्युनिटी वाढवली तर विल बी एबल टू फाईट कोरोना. झाला तर एक तर होणार नाही, आणि झाला तर विल बी एबल टू फाईट इट. तर आय एम नॉट सपोज टू टॉक अबाउट द सोल्युशन्स इवन इफ देर इज. तो दिस आय विल नॉट आन्सर ॲज फार एज कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स आर कन्सर्न. पण इम्युनिटी वाढली तर होणार नाही, आणि झालं तरी लवकर बाहेर येणार. दिस मच आय कॅन टेल यू. ॲक्च्युली एक हेल्दी लंग फ्रिक्वेन्सी आहे, बट नॉट माय से. आय विल नॉट से एनिथिंग ऑन दॅट. नंतर इट इज युजफुल इन सिव्हिअर ब्रेन सर्जरी. इट इज युजफुल, पण अगेन काय किती झाली आहे ब्रेन इंजुरी त्याच्यावर अवलंबून आहे. कारण आम्ही इथे न्यूरो रिहॅबमध्ये जातो ज्युपिटरमध्ये, तर जर लिटरली ऑपरेशनमध्ये हार्डवेअर पार्टच काढला असेल, म्हणजे एखादा ब्रेनचा भागच काढला असेल, देन इट बिकम्स अ लिटल डिफिकल्ट. आपला फिजिकल बॉडी समजा कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये फिजिकल बॉडी इज द हार्डवेअर पार्ट, आणि बाकी सगळं इज द सॉफ्टवेअर पार्ट. आपले थॉट्स, आपले इमोशन्स, बिहेवियर इज द सॉफ्टवेअर पार्ट. पण जर फिजिकल हार्डवेअरचा सपोर्ट नसेल, देन इट बिकम्स अ लिटल डिफिकल्ट. पण अगेन काय आणि किती सिव्हिअर इंजुरी आहे आणि त्याच्यावर अवलंबून आहे. आपण करोनाला पळवू शकतो का? येस, theoretically yes. Is it useful in severe brain injury when the patient is suffering from stammering and short-term memory loss? तेच मी ब्रेन इंजुरीचं सांगितलं. इट ऑल डिपेंड्स की काय इंजुरी आहे आणि किती लेवलवर आहे, आणि ऑपरेशन झालं आहे का. जर फिजिकली चेंजेस झाले आहेत, हार्डवेअर पार्ट काढला आहे, देन we'll have to see what can be done. There are videos on YouTube for increasing focus or concentration. How effective are they? तर लाईक मी सांगितलं ना, जर ऑथेंटिक व्हिडिओ असेल ना तर साऊंड एक 5-10% इफेक्ट देतं. बट वी नेवर नो हाऊ मच ऑथेंटिक द व्हिडिओ इज. 5-10% त्याचा फायदा होऊ शकतो. पण आपल्याकडे भरपूर देसी उपाय आहेत. ॲज सिम्पल ॲज त्राटक आहे. त्राटक करायचं, त्याच्यानी फोकस कॉन्सन्ट्रेशन असंही वाढतं. लाईक आय सेड ना, असं नाही जरुरी की सगळीकडे साऊंडच वापरला पाहिजे. त्याच्यामुळे फोकस कॉन्सन्ट्रेशनसाठी तर त्राटक इज ऑल्सो इनफ. Sometimes even little bit of mantra chanting also helps. I am
asking this because one day we all made sound on 22nd where the vibrations affected the virus. No, they actually, the way I had seen it is we were asked to clap. आणि क्लॅपिंगनी आपले इथले सगळे पॉइंट्स एनर्जाइज होतात आणि आपली इम्युनिटी वाढते. एका पर्टिक्युलर तसं फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळालं उद्या की त्याच्यानी व्हायरस मरेल किंवा व्हायरस ऍक्च्युली त्याच्यानी हे होईल, डिफीट होईल, दॅट्स अनदर स्टोरी. बट दिस वॉज मोर ऑफ द एनर्जी कन्सेप्ट की आपण आपली एनर्जी वाढवणार. And when so many people are together doing it, then obviously त्याचे vibrations will be very, very high. The way I saw it was for increasing our own energy and in turn our own immunity. आणि एक ग्रुप एनर्जीचा फरक पडतो. यु नो, एकट्याला ना योगा करायला पण कंटाळा येतो आणि 10 लोक एकत्र योगा करत असलं ना तर 11वा पण करायला लागतो. तर ग्रुप एनर्जीचा पण फरक पडतो. तर आय गेस 22nd March's effort was more on that direction. And what should we do in our house to keep mind, health, pleasant? ओंकार करून जी vibrations येतात in the chakras, what those vibrations are. हां, आपण ओंकार चॅन्टिंग करतो, मंत्रा चॅन्टिंग करतो, देवाचं काय काय म्हणतो. इनफॅक्ट इवन आवर नॉर्मल वर्ड्स आर ऑल्सो कॅरिंग अ व्हायब्रेशन. मी आता माझ्या मुलाशी बोलते किंवा मी माझ्या नवऱ्याशी बोलते किंवा मी माझ्या बाजूवाल्याशी बोलते, इवन तेवढं पण आपण व्यवस्थित विचारपूर्वक बोललो किंवा केला ना तर इवन त्याचे पण व्हायब्रेशन्स आर व्हेरी हाय. बाकी तुम्हाला घरामध्ये किंवा माइंडमध्ये तर डिक्लटर तसे तर तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळतील. तुम्ही इंटरनेटवर पण सर्च केला ना, you eat, you breathe right, you eat well, you stay hygienic. घरामध्ये शांतता, घरामध्ये वातावरण स्वच्छ, आपलं दिवा लावणे, अगरबत्ती लावणे, ऑल दीज थिंग्स विच वी अदरवाइज ऑल्सो कल्चरली डू किंवा ट्रेडिशनली डू, ह्याच्यानी पण घरातल्या व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडतो. घरामध्ये लहान मूल असेल तर असंही घराचं व्हायब्रेशन्स छानच राहतात. त्याचे तर बरेच ऑप्शन्स आहेत. घरामध्ये पण आपण व्हायब्रेशन्स हाय ठेवू शकतो. हाऊ टू आयडेंटिफाय इफ द व्हिडिओ इज ऑथेंटिक. यू कॅन मेन्शन अबाउट मंत्रा. कुड इट बी मोर स्पेसिफिक विच मंत्रास? ओके, मंत्रासचं पण अगेन त्यांचं पण स्वतःचं मोठं सायन्स आहे. इफ देर आर स्मॉल चिल्ड्रन देन गायत्री मंत्र, जर भीती असली किंवा काही असलं तर मृत्युंजय मंत्र असतं. सो इवन मंत्राचं सायन्स आहे. कोणता मंत्र कधी म्हणायचा, जेवणाच्या आधी, झोपायच्या आधी. आपला जर तुम्हाला विचार वेगवेगळे येत असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की अदर डायमेन्शनल टेन्शन येत आहे किंवा काय, तर हनुमान चालीसा आहे. सो ऐसा तो बहुत आहे. यूट्यूब व्हिडिओमध्ये काल परवाच आपलं यूट्यूबचं सेशन झालं. तर यूट्यूबमध्ये ऑफिशियल चॅनल्स वरती जे असतील ना, दॅट यू कॅन थिंक ऑफ लिसनिंग टू आणि ऑब्झर्व करायचं की आपल्याला काय कसं चेंजेस वाटतं. कारण यूट्यूबवर लिटरली कोणी काहीही चढवू शकतं. तर त्यातल्या त्यात ऑफिशियल चॅनल असलं तर वी कॅन बी अश्युअर्ड की ऑथेंटिक असेल. प्लॅनेटचे व्हायब्रेशन्स तर बुक असं नाही आहे. ते तर मी तुम्हाला लिस्ट अशीही पाठवून देईल की कोणत्या कोणत्या प्लॅनेट्सचं काय काय व्हायब्रेशन्स आहेत. दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. Okay, I guess. हां, या सो थँक्यू व्हेरी मच. बरेच प्रश्नांचे उत्तरं दिले आहेत. तरी बऱ्याच चांगल्या पद्धतीने उत्तरं मिळाली आहेत सगळ्यांना आणि आय गेस ऑल आर क्वाईट सॅटिस्फाईड विथ दॅट. सो आय गेस वेळ झालेली आहे आपली. सो थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खूप छान इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि येस बरेच प्रश्न इथे आन्सर केलेले आहेत आणि बऱ्याच लोकांना अजून काही प्रश्न असू शकतात. तर यू ऑल कॅन पर्सनली गेट इन टच विथ हर. शी हॅज शेअर्ड हर कॉन्टॅक्ट डिटेल्स. सो you all can just ask her about this sound healing and related questions. So
इथे आपण आता सेशन एंड करूया. सो थँक्यू वन्स अगेन मॅम. Thank you. थँक्यू थँक्स अ लॉट. थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग इन. सो गुड नाईट ऑल. बाय बाय. सी यू टुमॉरो.